भोंदूबाबा अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल. नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसांची कारवाई. अंधश्रद्धेच्या नावाखाली धमक्या देत कोट्यवधींची लूट केल्याचा आरोप. अशोक खरात प्रकरणामध्ये वनविभागाची एंट्री. खरातनं वन्यजीवांची हत्या केल्याचा संशय. मिरगावातील मंदिरात अघोरी प्रकारासाठी वन्य प्राण्यांचे अवयव वापरल्याचा संशय. भोंदूबाबा अशोक खरातच्या बाबत धक्कादायक माहिती. तुर्किस्तानातून 90 लाखांचं फर्निचर मागवल्याचा आरोप. फार्म हाऊस इंटिरियर फर्निचरसाठी तब्बल 2.5 कोटी उधळल्याचा दावा. भोंदू अशोक खरात हा कॅप्टन नाही. या उड्डाण तंत्रमंत्र्यांना प्रश्न सुटले असते तर पाकिस्तानला इथूनच संपवलं असतं. सीमेवर देखील भोंदूबाबांना बसवलं असतं. विधानसभेत धन्यवाद प्रस्तावामध्ये फडणवीसांची टिप्पणी. अमेरिकेचं लढाऊ विमान पाडल्याचा इराणचा दावा. अमेरिकेच्या लढाऊ विमानाला पाडल्याचा दावा. इराणच्या सीमा क्षेत्रात घुसखोरी करणारं विमान पाडल्याची ही माहिती. इराणसोबतच्या युद्धात अमेरिकन हवाई दलाचं मोठं नुकसान. इराणनं केलेल्या हवाई हल्ल्यामुळे अनेक विमान आणि ड्रोनचं नुकसान. इराणच्या लष्करी तळांवर अमेरिकेचे जोरदार हल्ले. इराणची लष्करी ताकद कमकुवत करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न. अमेरिका आणि इराणमधील तणाव. इराणचा अमेरिकन युद्धनौका अब्राहम लिंकनवर क्षेपणास्त्र हल्ल्याचा दावा. मात्र अमेरिकेनं दावा फेटाळला. अब्राहम लिंकनकडून इराणवर हवाई हल्ले सुरू. अमेरिकेला नव्हे इराणला जेव्हा वाटेल तेव्हाच युद्ध थांबेल. इराणचा अमेरिकेला इशारा. अमेरिकन प्रदेशातील सर्व लष्करी तळ उठवावीत. होर्मुझवर इराणचं नियंत्रण राहील. अशा स्वरूपाच्या इराणच्या 5 प्रमुख अटी. देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा कोणताही तुटवडा नाही. सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारची माहिती. कच्च्या तेलाचा आणि गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.